नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे तसेच घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पहाटे 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ठाणे तसेच घोडबंदर भागातील वाहतूक गुरुवारी सकाळी दिवसभर सुरळीत असून या निर्णयानुसार मुंबई नाशिक महामार्गावरील ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील सोनाळे गावापासून पोलिसांनी अवजड वाहनं रोखून धरल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी 10 ते 12 किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी 2 ते 2.5 तास लागले असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि गुजरातमधील भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर मार्ग हा महत्त्वाचा आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणामध्ये अवजड वाहतूक सुरू असते. तसेच या मार्गालगत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती उभी राहिली असून नागरिकांची वाहनं याच मार्गे वाहतूक करतात. घोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्प, मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीची कामं सुरू आहेत. त्यामुळे या कामांमुळे रस्ता अरुंद झाला असतानाच त्यात पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने कोंडी होत असते. तसेच अवजड वाहतुकीला वेळा ठरवून दिलेल्या असतानाही त्या व्यतिरिक्त अवजड वाहतूक येथे सुरू असते. अवेळी सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून या कोंडीमुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी आंदोलन केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक घेऊन घोडबंदर रस्त्यावर रात्री 12 वाजेनंतरच अवजड वाहने सोडण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिले होते. दरम्यान रात्री 12 वाजण्यापूर्वीच वाहनं सोडणाऱ्या आणि वेळेचे बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याचे आदेश समन्वय समितीचे अध्यक्ष ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तुमचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता, परंतु मी पुन्हा तुम्हाला आणले. मी जर तुम्हाला आणले नसते तर काँग्रेसमध्ये तुम्हाला फडका मारायला देखील ठेवले नसते, अशी टीका ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यावर केली आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिंदे गटाने आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी रात्री पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी विचारे यांनी म्हस्के यांच्या कथित काँग्रेस प्रवेशाचा मुद्दा काढून त्यांच्यावर टीका केली. तुमचा काँग्रेसमध्ये प्रवेश होता. तुमचा जर काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असता तर फडका मारायला पण तुम्हाला ठेवलं नसतं. तुम्ही पहिल्यांदा माझे आभार माना, नंतर बाकीच्यांचे माना, अशी टीका राजन विचारे यांनी म्हस्के यांच्यावरती केली आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना झाला, त्याच्यावरती यांचं तोंड बंद होतं. त्यावेळेला खऱ्या अर्थाने जर हिंदुत्व म्हणता तुम्ही, तर तुमचे हिंदुत्व गेले कुठे, असा आरोप विचारे यांनी शिंदे गटावर केला. ठाणे महानगरपालिका यांच्यामुळेच डबघाईला आली आहे.
ठाणे महानगरपालिका डबघाईला आलेली असतानाच त्याला सर्वस्वी जबाबदार ही मंडळी आहे. ठाणे महानगरपालिकेची अवस्था वाईट झालेली आहे. आज ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी होते, लोक रस्त्यावर येत आहेत. आज सुद्धा ठाण्यात अवजड वाहने रस्त्यावर दिसत आहेत. मी पक्षात गेलो नाही म्हणून दिघे साहेबांच्या स्मारकाचा प्रकल्प रद्द, दर निवडणुकीला दिघे साहेबांचा विषय काढायचा आणि वेगवेगळ्या दिशाभूल करायची. ठाणे जिल्ह्याच्या दैवत आनंद दिघे यांचे स्मारक छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणार होतं, पण स्मारकाचा प्रकल्प रद्द केला. याचं कारण म्हणजे मी त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून, असंही ते म्हणाले. धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि मला वाटतं या ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक शिवसैनिकाला दिघे साहेब काय होतंय हे सर्वांना माहिती आहे, तुमच्या पत्रकारांना सुद्धा माहिती आहे. ज्या दिघे साहेबांनी आज जी काही गद्दारी झालेली आहे त्या गद्दारीला कधीच थारा दिला नसता आणि त्यांनी जो पिक्चर काढला त्यामध्ये तर गद्दारांना क्षमा नाही हे त्यांचं वाक्य होतं. आणि आज जे काही गद्दार मोकाट सुटलेले आहेत आणि दिशाभूल ठाणेकरांना असेल महाराष्ट्रातील जनतेला दिशाभूल करण्याचं काम ही मंडळी करतायत. आणि आज तुम्हाला माहिती असेल केदारनी सांगितलं की दिघे साहेबांचं स्मारक कुठे झालं, दिघे साहेबांचं प्रवेशद्वार कुठे गेलं आणि कशा पद्धतीने आज त्या आनंद आश्रमामध्ये स्वतःचं नाव कसं लावलं गेलं. अरे दिघे साहेबांनी कधी स्वतःचं त्या आनंद आश्रमाला कधी नाव दिलं नाही, परंतु ते गेल्यानंतर लगेच त्या आनंद आश्रमाचा कब्जा घेऊन त्या ठिकाणी स्वतःचं नाव ते लावण्यात आलं. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की या ठाणे शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत. परवाच भारत पाकिस्तान मॅच झाली, त्याच्यावरती त्यांचं तोंड बंद होतं. त्यावेळेला खऱ्या अर्थाने जर हिंदुत्व म्हणता तुम्ही, तर खरं तुमचं हिंदुत्व गेलं कुठे? त्यावेळेला तुम्ही विरोध करायला पाहिजे होतात की आज ही पाकिस्तानची मॅच झाली कशी. पहिलगाववरले झालेला हल्ला आणि त्या निष्पाप हे जे गेलेले बळी, आज महिलांचं कुंकू त्या ठिकाणी पुसलं गेलेलं असताना सुद्धा, आणि ते आपल्या जिल्ह्यातल्या आज ते जे 4 लोक जे गेले, 4 महिला आज त्यांचं कुंकू पुसलं गेलं, ते आमच्या डोंबिवलीतल्या ही सर्व मंडळी होती आणि त्यांच्या जखमेवरती मीठ पुसण्याचं काम त्या ठिकाणी केले. त्या गोष्टीला आज जवळजवळ मला वाटतं 146 दिवस झाले. आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी भारत पाकिस्तान, आता सोमवारी सुद्धा मॅच होत आहे. हिंमत असेल तर थांबवा जरा, लोकांच्या भावनेचा आदर करा. आज तुम्ही ठाणे शहराची जी काय परिस्थिती निर्माण झाली, ज्या ठाणे महापालिकेच्या निवडणुका येत आहेत आता, त्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने आज ठाणे महापालिकेची अवस्था झालेली आहे. आज 40 कोटी रुपये त्या ठिकाणी ठाणे महापालिकेचा शिल्लक आहेत, त्यातले 13 कोटी आज पाणी खात्याचे त्या ठिकाणी द्यायचे आहेत, BMCचे पैसे द्यायचे आहेत, त्यानंतर तुमचे MSRDCचे पैसे द्यायचे आहेत, आज तुम्ही MIDCचे पैसे द्यायचे आहेत. आणि असं असताना सुद्धा आज या ठाणे महापालिका एवढी डबघाईला झालेली आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार ही मंडळी आहेत. आज तुम्ही बघितले असेल ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी होते आणि लोक रस्त्यावर येत आहेत. तुम्ही 3-3 वेळा मंत्री म्हणून त्या ठिकाणी सांगताय की ह्या ठिकाणी GR काढलाय. आज सुद्धा या ठाणे शहरामध्ये मोठमोठे कंटेनर त्या ठिकाणी येत आहेत. म्हणजे तुमचं कोण ऐकत नाही, ही परिस्थिती आज संबंध ठाणेल्या महाराष्ट्रातल्या लोकांना दिसतंय. आणि म्हणून आज या गोष्टी ठाणे जिल्ह्याचं आमचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब आहेत, आमचे गुरुवर्य आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा आमचं दैवत आहे. आणि असं असताना आज कशा पद्धतीने त्यांचा त्या ठिकाणी अवमान केला जातो आणि कशा पद्धतीने धचमा करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत. त्यामुळे आज ही जनता ओळखून आहे आणि जनता नक्कीच या निवडणुकीत त्यांचा धडा शिकवतील. दिवसभर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विषयावरनं एक खूप मोठा गदारोळ करण्याचा प्रयत्न अनेकांनी या ठाण्यामध्ये केला. ज्यांनी आज ही प्रेस कॉन्फरन्स दिली, जे खासदार आहेत ते पायामध्ये चपला घालून, जे मी अनेक वेळेला ट्विट आणि या आपल्या प्रसारमाध्यमातून दाखवलं, ते त्या साहेबांच्या प्रतिमेच्या समोर उभं राहून पुष्पगुच्छ देत आहेत. तेव्हा साहेबांच्या प्रतिमेचा आणि साहेबांचा अवमान झाला असं त्यांना वाटलं नाही. तिथे जो पैसा उडवला गेला त्या आनंद मठामध्ये, तेव्हा दिघे साहेबांचा अवमान झाला असं त्यांना वाटलं नाही. म्हणजे वेळोवेळी दिघे साहेबांचा अपमान ह्यांनी करावा.
पण दिघे साहेबांचं नाव आलं की वेळोवेळी राजकारण करायचं. आणि ते मी दरवेळेला सांगत आलेलो आहे की ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला दिघे साहेब कसे गेले आणि आम्हाला ते बोलायला लावू नका, हा विषय फक्त काढायचा आणि इलेक्शन झाल्यानंतर तो विषय संपायचा. हेच घाणेरडं राजकारण हे लोक आज त्यागत करत आले. मला असं वाटतं की सर्वसामान्य जनता, या ठाण्यातली जनता ज्यांनी दिघे साहेब घाणेरडं राजकारण आहे हे खऱ्या अर्थाने माहिती आहे. दिघे साहेब तुम्ही करता. दिघे साहेबांच्या संस्कारावरती खऱ्या अर्थाने जर का तुम्हाला चालायचं होतं तर दिघे साहेबांनी जे चालू केलेले जे काही उत्सव होते तिकडे स्वतःचं नाव लावलं. जो आनंद मठ दिघे साहेबांनी आयुष्यभर तिकडे स्वतःची पाठी लावली नाही, तिकडे आज तुम्ही ते कब्जा करून त्याच्यावरती स्वतःचं नाव लावलं. या पद्धतीचा वाद निर्माण करून कुठेतरी लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न चाललाय का असा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून या लोकांनी या शिवसेनेवरती किंवा शिवसेना नेत्यांवरती कधी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा या लोकहितकारी उपक्रमाची ब्रह्मांड बाळकून मंडळ ठाणे महानगरपालिका क्रमांक 2 येथे उत्साहपूर्ण सुरुवात करण्यात आलेली आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून नगरसेवक मनोहर डुमरे व शक्ती केंद्र म्हणून सौ भावरा डुमरे यांनी समाजहितासाठी विविध सार्वजनिक सेवांचा संकल्प व्यक्त केला आहे. या दिवशी या उपक्रमांची सुरुवात तुर्फेपाडा तलाव ब्रह्मांड येथे राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाने झाली. आपल्या परिसराला स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, स्थानिक नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चला सेवाभाव आणि जबाबदारीची जाणीव मनात ठेवून आपल्या शहराच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करूया असा संदेश यावेळी देण्यात आला. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारीचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवरती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं. 3ऱ्या सोमवारी कार्यालय सुट्टी असल्याने त्या महिन्यात शुक्रवार 24 ऑक्टोबर 2025 रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदनं 6 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. नागरिकांनी आपली निवेदनं पुढील ठिकाणी सादर करायची आहेत. परिमंडळ 1 कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत, परिमंडळ 2 नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत, परिमंडळ 3 उथळसर वर्तकनगर लोकमान्य सावरकर नगर माचीवाडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत, माजीवाडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय येथे सुपूर्द करायची आहेत. नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवरती कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयामध्ये सादर करावी. कोणाचे झाले त्याच्याशी काय आपल्याशी आपलं घेणं देणं नाही, पण जनतेच्या एवढ्या समस्या आहेत. मग महापालिकेतले कर्मचारी असतील, आरोग्य, सफाई किंवा फसवणुकीचे तर एवढे मोठे प्रकार या ठिकाणी लोक घेऊन येत आहेत. असे विविध प्रकारचे प्रश्न हे या ठिकाणी लोकांचे मांडले जातात आणि आम्ही त्या ठिकाणी आज तर आमच्याकडे चिपळूणचे लोक आले, त्यांचा मोबदला चालून दिलेला आहे. त्यांचा 27 लाख रुपये मोबदला आहे. 4 लोक आहेत आणि ते आता वर्ष झालं खेट्या मारत आहेत. तर आता त्यांच्या प्रांताशी माझं बोलणं झालं. ते सोमवारी त्या ठिकाणी त्यांना भेटतील आणि माझ्या मताप्रमाणे त्याचं ते काम मार्गी लागेल. असे सामान्य लोकांचे अनेक त्यांच्या दृष्टीने मोठे असे विषय जे आहेत ते लोक घेऊन येतात आणि आमचं हे कामच आहे की त्याला न्याय मिळाला पाहिजे. जर कोणी त्यांच्यावर अन्याय करत असेल तर अन्यायाच्या विरुद्ध आम्ही त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. अशा प्रकारचं आता चालू आहे. घोडबंदरच्या रस्त्याचं जे रुंदीकरणाचा घाट घातला आहे त्याविषयीची आता एक मीटिंग ते अधिकारी आलेले आहेत. त्या ठिकाणी मेट्रो स्टेशनच्या अनुषंगाने स्कायवॉक पण सोसायटीच्या तोंडावरच आणलं आहे. म्हणजे MMRचे लोक चुकीच्या पद्धतीने कसं नियोजन करतात याचं उत्तम उदाहरण आता त्याची मीटिंग जी आहे ते अधिकारी आले ती पण आम्हाला आता घ्यायची आहे. एकंदरीत अनेक लोकांचे अनेक प्रश्न जे आहेत निश्चितपणे हे अशा प्रकारचं जनसंवाद हा लोकांना फ्रुटफुल होतो आणि त्यांना अनेक प्रश्न मार्गी लागल्यामुळे
त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसल्यावर आम्हालाही आनंद होतो. SRAच्या आणि हाऊसिंग सोसायटीच्या अंतर्गत प्रश्न, SRAचे तर एवढे प्रश्न आहेत. SRAचं मी विधिमंडळात सुद्धा मांडलं होतं की मुंबईला पूर्वी जायला लागायचं म्हणून माझ्या आग्रहाने इकडे CEO स्वतंत्र या ठिकाणी दिला गेला. अनेक SRAचे, आता आजच 4 SRAचे प्रोजेक्टचे लोक बिचारे आले. एक प्रोजेक्ट त्यांना भाडीच मिळाली नाही. दुसऱ्या प्रोजेक्टचे जे लोक आले होते त्यांना 5 वेळा मीटिंग होऊन सुद्धा त्याच्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. तिसरे SRAचे प्रोजेक्टचे आले होते तर त्यांची इमारत अर्धवट बांधकाम झालेलं आहे. त्यांना तिथे राहायलाही येता येत नाही आणि जिथे राहतात त्याची भाडी मिळत नाही. प्रचंड. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये SRAची सामूहिक अशा प्रकारचं मोठं आंदोलन पण करायची वेळ आलेली आहे. अशा प्रकारे विकासक जे आहेत ते यांची फसवणूक करतायत. विकासक जे आहेत ते त्यांना दिशाभूल करतायत आणि टांगवत आहेत. सगळी गरीब माणसं आहेत, ही झोपडपट्टीमध्ये राहणारी माणसं आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना पण न्याय दिल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. त्याच्या अनेक योजना आहेत. त्या योजना योग्य पद्धतीने जर अंमलबजावणी झाली आणि वेळेत जर पूर्ण झाल्या तर हा येणारा जो ट्रॅफिक आहे, ट्रेलर, मोठे ट्रक्स वगैरे, तर ते बाहेरच्या बाहेरच जाणार आहे. जसं कोस्टल रोड तयार झाला किंवा मेट्रो प्रत्यक्ष धावायला लागली की हा अडथळा सगळा दूर होणार आहे. त्याच्यानंतर दिल्ली मुंबई रस्ता जो आहे त्याने देखील वसईच्या पुढे ही ट्रक ट्रॅफिक डायव्हर्ट होऊन हा घोडबंदरला येणार नाही. त्याच्यामुळे काही काळ थांबायला लागेल. पण तोपर्यंत यंत्रणांनी योग्य पद्धतीने, म्हणजे खड्डे होता कामा नये, ट्रॅफिकच्या लोकांनी अत्यंत ज्याला म्हणता येईल की कडक कारवाई जी आहे ती करणं गरजेचं आहे. सर्व्हिस रोड कसे मोकळे राहतील ते बघणं गरजेचं आहे. तर त्यांनी तोपर्यंत हे जर केलं तर बऱ्यापैकी लोकांना जी वाहतूक कोंडीला सामोरं जायला लागले ती त्यांना सुटेल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.